मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत समर स्वानंदी हे सुष्मिताच्या विषयावर बोलत असतात. समर म्हणत असतो, तुम्ही स्वानंदी मॅडम जरा अति करताय, सेम तुम्ही माझ्यासारखंच करताय. मी सुद्धा आदिराला सतत कॉल करायचो, तू कुठे आहेस, कधी येणार आहेस, काय काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी तिला सतत विचारायचो. पण ती मात्र माझ्यावर नेहमी चिडायची. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, तुम्ही सुद्धा तेच करताय. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, पण ती लहान आहे ना, तिला मात्र ह्या सर्व गोष्टी अजिबात कळत नाहीत आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी कळत नसल्यामुळे मला मात्र तिची काळजी घेणं हे सगळं काही इथे करावं लागतं, असं स्वानंदी म्हणत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मंदाकिनी आलेली असते आणि मंदाकिनी आल्यानंतर सरळ सरळ इथे सुष्मिताच्या खोलीमध्ये कोणालाही इतर लोकांना न भेटता तिथे गेलेली असते. आता तिथे गेल्यानंतर ती म्हणत असते, खरं सांगू का तुम्हाला, मी माझ्या मुलीवर किती चांगले संस्कार केलेत ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती ना. तेव्हा ती म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही तुमच्या मुलीवर ना चांगले संस्कार केलेत, पण बऱ्याच काही गोष्टी अशा इथे वेगळ्या पद्धतीने होत आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र सुष्मिता म्हणत असते, नाही, जे काही आहे ना ते फार चुकीचं आहे. मॉम प्लीज, हे बघ, तू काळजी करू नकोस, जे काही मला करायचं होतं ना ते सगळं काही मी इथे करते. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी असल्या कारणाने तुला अजिबात काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा ती बोलत असते. आणि हे बघ, तुझ्यासाठी ना मी इथे छान असा सुंदर दागिना मी तुला देणार आहे आणि तो दागिना तू तुझ्याकरता ठेव म्हणून, असं बोलल्याबरोबर आता मात्र म्हणत असते, खरं सांगू का, एवढी वर्ष झालं स्वानंदी आहे, पण स्वानंदीने मात्र मला कधीच एखादासुद्धा दागिना कधी दिला नाही आहे. काय बोलायचं ना तेच कळत नाही आहे. पण माझी सुष्मिता मात्र हा दागिना मला देत आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला तर फार जास्त आनंद झाला आहे, असं सुद्धा ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र दुसरीकडे समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही एवढा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अजिबातच करू नका. तुमच्या लक्षात येतंय का, काही जरी झालं ना तरी एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, आपण कायम सोबत असणार आहोत. आणि सुष्मिताचं वागणं आणि त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एवढा जर डीपमध्ये विचार करत राहिला तर खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे बघा, आता सुष्मिता ही लहान आहे, तिला कळत नाही आहे आणि ती लहान आहे, कळत नसल्यामुळे हे सगळं काही होतं आहे. आता एवढा सुंदर दागिना मंदाकिनीला भेटल्यामुळे मंदाकिनी मात्र लवकरात लवकर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मात्र इकडे आता मल्लिका आलेली असते आणि आजीसुद्धा येतात. आता मल्लिका म्हणत असते, काय झालं, तुम्ही लगेचच निघालेला आहात का? मग आता आजी म्हणत असतात, तुम्ही कधी आणि केव्हा आलात? तेव्हा ती म्हणत असते, मी फक्त आत्ताच आलेले आहे. आणि काय झालं ना, सुष्मिताचं लग्न होऊन एवढे दिवस झाले आणि सुष्मिताचं लग्न होऊन एवढे दिवस झाल्यानंतर मला ना माझ्या मुलीची फार आठवण येत होते आणि मला माझ्या मुलीची फार आठवण येत असल्या कारणाने मी कधी एकदा तिथे जाईन आणि तिला भेटेल असंच मला वाटत होतं आणि त्यामुळे खरं तर मी आलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलत असताना मात्र मल्लिका मुद्दामच तिला इथे थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि राहा म्हणत असते आणि ती जाण्याचा प्रयत्न करते. जेवून जा असं म्हटल्याबरोबर आता मंदाकिनीच्या हातामध्ये जी बॅग असते ती बॅग मात्र खाली पडते आणि त्यातून इथे समर राजवाड्यांच्या घरचा जो काही पारंपरिक दागिना आहे तो दागिना मात्र इथे आता खाली पडलेला असतो. आणि जेव्हा तो दागिना खाली पडलेला असतो त्यावेळेला मात्र इथे आता ती म्हणत असते, हे सगळं काही काय आहे? आणि त्याचबरोबर इथे हा तर आमच्या घराण्याचा हा पारंपरिक दागिना आहे आणि हा आमच्या घराण्याचा पारंपरिक दागिना असल्याकारणाने तुम्ही हा दागिना इथे का घेतला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता इथे मात्र ती म्हणत असते, नाही, तसं काहीही नाही आहे. अगं असं काय करतेस, इथे मीच तुला तो दागिना दिला आहे असं तू सरळ सरळ सांग ना. तेव्हा मात्र ती म्हणत असते, हो, हा दागिना मला इथे
सुष्मिताने दिला आहे. तेवढ्या स्वानंदी येत असते आणि स्वानंदी आल्याबरोबर इकडे आजी म्हणत असतात, अरे पिंट्या बघ ना, ह्या पोरीनं काय केलं आहे. आता तर इथे हिची वागण्याची हद्दच झाली आहे. मला तर कळतच नाही नेमकं ही अशी का वागते म्हणून, नेमकं हे सगळं काय चाललंय म्हणून. अरे पिंट्या, तेव्हा तो म्हणत असतो, आजी काय झालं, एवढा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस, असू दे ना. अरे पिंट्या, एरवी मी काही बोलले नसते बरं का, पण त्याचं काय ना, हा जो दागिना आहे ना, तो आपल्या घराण्याचा पारंपरिक दागिना आहे आणि तो आपल्या घराण्याचा पारंपरिक दागिना असल्या कारणाने ना इथे मी बोलली नसते, पण तो दागिना जो आहे ना, तो तुझ्या आईनं घातलेला आहे आणि त्यामुळे मात्र मी हे नाही सहन करू शकत. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, आता इकडे सुष्मिता, तू कहरच केलास. काल एवढं सगळं काही भांड्यावरून झालं, पण इथे मात्र तू आज सुधारायचं सोडून अशा पद्धतीने वागतेस, हे मात्र अजिबातच समजण्याच्या सुद्धा पलीकडे आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे आजी म्हणत असतात, हो अगदी बरोबर आहे, तू अशा पद्धतीने वागशील हे मात्र मला अजिबात सहन होत नाही. का अशी वागतेस आणि का ह्या सगळ्या गोष्टी करतेस ते मात्र तुला समजतंय का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर मात्र आजी म्हणत असतात, खूप झालं आता, हे बघ, एक नाही दोन नाही तर तीन तीन चुका तू केलेल्या आहेस. तेवढ्यातच मल्लिका पुढे येते आणि मल्लिका पुढे आल्यानंतर म्हणत असते, खरं तर हिने केलेली चूक मी अजिबात पाठीशी घालणार नाही. काही जरी झालं ना तरी आज मात्र तिने फार मोठी चूक केलेली आहे आणि इथे खरं तर घराचे जे काही अधिकार आहे, ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या एका चांगल्या लोकांच्या हातामध्ये आल्या पाहिजेत आणि जाणत्या स्त्रीच्या हातामध्ये, करत्या स्त्रीच्या हातामध्ये सगळे अधिकार आलेले पाहिजेत. तेव्हा आजी म्हणत असतात, हो तू बोलतेस ना ते अगदी बरोबर बोलत आहेस, कारण हे जे काही अधिकार वगैरे आहे ना ते खरंच एखाद्या जाणत्या स्त्रीच्याच हातामध्ये आले पाहिजेत, असंच मला सुद्धा वाटतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र तिला काय बोलावं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अजिबात समजत नसतात आणि त्याचबरोबर हे सगळं काही न समजल्यामुळे आता इकडे ती विचार करत असते नेमकं काय चाललेलं आहे आणि काय नाही म्हणून. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता इकडे आजी ते सगळं काही घेतात आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे घेतल्यानंतर लगेचच आता इथे त्या स्वानंदीकडे त्या चाव्या घेऊन येतात आणि इथे त्यांनी शुशकडून त्या चाव्या काढून घेतलेल्या असतात आणि स्वानंदी समोर येतात आणि स्वानंदीला म्हणत असतात, स्वानंदी खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची हक्कदार फक्त आणि फक्त तूच आहेस. ह्या सगळ्या गोष्टीचे हक्कदार इथे दुसरं तिसरं कोणी नाही तर फक्त आणि फक्त तूच आहेस. हे सगळे अधिकार फक्त आणि फक्त तुलाच मिळायला हवेत. स्वानंदी म्हणत असते, आजी प्लीज, हे बघा ह्या घरच्या मोठ्या कर्त्या तुम्ही आहात, त्यामुळे प्लीज हे अधिकार आणि हे सगळं काही प्लीज तुमच्याकडे राहू द्या, इथे माझ्याकडे काहीच नको. मी आणि सुष्मिता सगळं काही तुमच्या देखरेखीखालीच पार पाडू. प्लीज आजी असं काही करू नका, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र आजी काहीच ऐकत नाहीत आणि म्हणत असतात, नाही, हे जे काही अधिकार आहेत आणि घराला सांभाळण्याची ज्यांच्यामध्ये कुवत असेल ना, ती कुवत दुसऱ्या तिसऱ्या कोणामध्येही नाही तर फक्त आणि फक्त इथे तुझ्यामध्येच आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता मात्र इकडे आजी निघून गेलेल्या असतात. जेव्हा आजी निघून जातात त्यावेळेला मात्र इथे आता सुष्मिता खूप जास्त राग आणि चिडचिड करत असते आणि म्हणत असते, हे सगळं फक्त आणि फक्त हिच्यामुळे झालेलं आहे आणि स्वानंदीताई, मी तुला कधीच माफ करणार नाही आहे, कारण आज मात्र तू माझ्याकडून सगळे अधिकार काढून घेतलेस, त्यामुळे मी तुला कसलीच माफ करणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. दुसरीकडे आता शुश धावतच तिच्या खोलीमध्ये जाते आणि आदळापट करत असते, चिडचिड करत असते. अंशुमनवर सुद्धा आवाज चढून बोलण्याचं काम करत असते. अंशुमन तिला ओरडून बोलत असतो आणि म्हणत असतो, तुझी हे सगळं काही मला बोलण्याची हिंमत कशी झाली, तू इथे समजतेस कोण स्वतःला आणि तुझं काय चाललेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावेळेला मात्र इथे आता मल्लिका आलेली असते आणि ती म्हणत असते, अगदी बरोबर आहे तुझं, हे बघ, खरं तर बाहेर मी तुझी बाजू घेतली नाही आणि बाहेर सांगितलं की खरं तर तुझी चूक आहे म्हणून, पण बाळा अजिबात तुझी चूक नाही आहे, हे सगळं स्वानंदीमुळे झालं आहे. स्वानंदी बघ ना ऐन वेळेला कशी आली, अगं ती हे सगळं काही मुद्दामून करते, हे मात्र तेवढंच खरं आहे आणि तुला सगळ्यांसमोर तिने इथे अशा पद्धतीने बोलले आणि हे सगळं सुनावले, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, तू जे काही करतेस ना ते अगदी बरोबर आहे, पण आज मात्र तुझ्याकडून त्या चाव्या गेल्या ना ते मात्र मला अजिबातच नाही आवडलं. तेव्हा ती म्हणत असते, पण मी काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे गप्प बसणार नाही आणि त्याचबरोबर मी पुन्हा त्या चाव्या नक्कीच मिळवून दाखवेल, असं सुद्धा ती बोलत असते.
आता मात्र स्वानंदीताईने हे सगळं माझ्यासोबत करून खूप जास्त वाईट केलेलं आहे. ती अजिबात माझ्यासोबत हे सगळं काही करून अजिबात चांगली वागलेली नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर मल्लिकाने पुन्हा एकदा आग लावलेली असते. दुसरीकडे स्वानंदी आता लगेचच तिच्या बाबांसोबत फोनवर बोलत असते आणि तिच्या बाबांसोबत फोनवर बोलत असताना मात्र इकडे आज घरी घडलेला सगळा काही प्रकार ती इथे सांगत असते. आणि घरी घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर स्वानंदीचे बाबा चिडतात आणि म्हणत असतात, तिची एवढं सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? ती समजते कोण स्वतःला, आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं नेमकं काय चाललेलं आहे, असं कसं वागू शकते ती, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, बाबा मी फक्त हे तुम्हाला सांगायचं म्हणून सांगत आहे, पण प्लीज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही काहीच स्वतःची चिडचिड आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. पण आता मात्र इथे बाबा म्हणत असतात, अगं पण हे जर अतिच होतंय असं वाटत नाही का? ह्या मल्लिकाला कुठेतरी, मंदाकिनीला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे, असं ते बोलत असते. तेवढ्यातच आता इथे शुश आलेली असते. शुश जेव्हा येते तेव्हा मात्र ती पाहते की हे सगळं काही काय आहे, आणि आल्याबरोबर म्हणत असते, हे तू मुद्दामून करतेस ना, मला कळतंय, कारण तू ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून करतेस आणि मुद्दामून माझ्यामध्ये आणि आईमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलायस. आता मात्र इकडे बाबांसोबत कंप्लेंट करून तुझी झाली असेल ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, सुष्मिता ज्या काही गोष्टी इथे झाल्यात ना, त्या सगळ्या गोष्टी इथे बाबांना माहिती हव्या म्हणून मी ते सगळं काही बाबांना सांगितलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, नाही ताई, अजिबात नाही, तुला ना मी ह्या घरामध्ये नकोच आहे आणि त्यामुळे तू हे सगळं काही करतेस. मला समजत नाही अशातला भाग मुळीच नाही आहे, मला सगळं काही कळतंय. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तू अजूनही त्याच पद्धतीने सगळं काही करतेस, वागतेस, बोलतेस, पण जरा सुष्मिता जरा सांभाळून आणि जपून काय करतेस ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी तू पाहायला पाहिजेत, कळतंय का तुला? तेव्हा आता सुष्मिता तिच्यावर चिडते आणि म्हणत असते, आता मी तुझी बहीण नाही तर तुझी कॉम्पिटिटर आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर पाहत राहावी न दोघात